घोटादेवी संघाचे 2 पॉइंट आणि टाकळी 1. टाइमर आपण सेट करू शकता. परत घोटादेवी आणि यावेळेस मात्र नाही जमलं. सिंगल पॉइंट मिळाला टाकळी संघाला. रेड आउट. आपल्या गावामध्ये तात्या इंचू येणार आहे. झपाटल्या चित्रपटामधला तात्या इंचूचा हा जो भावला आहे त्या भावल्याचा आवाज मी तुमच्या समोर काढणार आहे खास करून प्रेक्षकांसाठी. दोन्ही संघाचे गुण 2-2. सिंगल पॉइंट घोटादेवी. टाकळी आणि घोटादेवी मध्ये ही लढत. 5चा डिफेन्स आहे आणि गाडी जलद गतीची आहे. सिंगल पॉइंट घोटादेवी. एकीकडे 7 तर एकीकडे 1 असा हा मर्दांचा खेळ आहे. 4000 वर्षापासून या भारत देशामध्ये खेळला जाणारा खेळ. कबड्डीच्या खेळाला आज पण तेवढीच लोकप्रियता आहे. ज्याही ठिकाणी आपण कबड्डी खेळतो घडून आणतो त्या ठिकाणी प्रेक्षक लांबून पाहण्यासाठी जातात. आणि हो जबरदस्त डिफेन्स. सिंगल पॉइंट टाकळी. एक धुरंधर खेळाडू टाकळी संघाचा. सामना टप आहे. अद्यापही कोणता संघ जिंकेल सांगता येणार नाही. घोटादेवी संघ ही तुल्यबळ आणि टाकळी संघ ही तुल्यबळ. तामटी तांडा या संघाच्या कॅप्टनला सर्वात आणि महत्वाची सूचना कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. मला वाटते सर ते आलेच नसतील. मैनागिरी टोक गावड्याची वाडी यानंतरचा सामना साटंबा आणि आंबाळा बी. आपणही तयार राहा. सिंगल पॉइंट टाकळी संघाला. सिंगल पॉइंट. सिंगल पॉइंट घोटादेवी. खूपच तुल्यबळ लढा. अतिशय बाजीमध्ये आहे सामना. अतिशय बाजीमध्ये दोन्ही संघाचे 5-5 गुण. खूप टफ सामना. खूपच टफ सामना. नवलगवान भांडेगावे आपण आपली फी आणून द्यायची आहे. हॉट या सामन्यामध्ये कोणत्याही खेळाडूंनी सुपर रेड मारल्यास
मुनीर पठाण सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून 201 रुपयाचं बक्षीस आहे. बोनस गोटा देवी बोनस. बघूया इथे मात्र हात टाकण्याची गरज नव्हती. टाकळी ही संघ याही वेळेस बघा जशी चूक केली टाकळी सरच्या एका डिफेंडराने. सिंगल पॉइंट मिळाला इथे गोटा देवी संघाला. दोन्ही संघाचा गुण फलक परत 7-7. इरादे बुलंद है भाई, क्या बात है, बहुत ही बढ़िया जंप. दोन पॉइंट गोटा देवी. 1 गुणांची आघाडी आता गोटा देवी संघाची बनलेली आहे. 8-9 सामन्यामध्ये आग लागलेली आहे. कोणता संघ जिंकेल सांगता येणार नाही. असा आतिषबाजीचा सामना आहे. लास्ट 5 मिनिट, शेवटच्या 5 मिनिटाचा खेळ बाकी. 8 पॉइंट इथे बनलेले आहेत टाकळी संघाचे आणि गोटा देवी 9. परत सिंगल पॉइंट गोटा देवी. धुरंधर खेळी आहे, तीक्ष्ण खेळी आहे. 10 आणि 8 असा गुण फलक आहे. आणि बघा रनिंग हँड टच मध्ये सिंगल पॉइंट मिळाला तो इथे टाकळी संघाला. 5चा डिफेंड टाकळी संघाचा झालेला आहे. आणि यावेळेस मात्र जबरदस्त पकड पॉइंट मिळाला तो टाकळी संघाला. परत दोन्ही संघाचे गुण 10-10. शेवटचे 4 मिनिट 10-10 आणि कोणाला तरी पहा सगळे सामन्यालाच पहा. 4चा डिफेन्स आहे. या ठिकाणी जर गोटा देवी अलाउड संघ झाला तर निश्चित रूपाने हरेल. सिंगल पॉइंट टाकळी. गोटा देवी संघाला अलाउड होण्यापासून वाचणं गरजेचं आहे. अद्यापही सामना संपला नाही. बोनस गोटा देवी बोनस. परत 11-11. आता सामन्याला आग लागत आहे. गावातील प्रेक्षकांना विनंती आहे की झोपू नका. जिगरा जबरदस्त. वाव. शेवटचे 3 मिनिट 12-11. मेरे भोलानाथ मेरे दीनानाथ मेरे भोलानाथ मेरे दीनानाथ बुम 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 और बुम लहरी. बोनस बघा डबल सामना बुम लहरी. 12-12. लगी जो आगे दिल में खून से बुझा दूंगा और जब तेरी डोली उठी तो जमाने को जला दूंगा. सिंगल पॉइंट गोटा देवी 13-12. याला म्हणतात फायनल सामना. खूपच जबरदस्त लढत. या रेडरच्या मांड्या बघा, मांड्या पोटऱ्या आणि मांड्या कशा निबटक आहेत. अशा मांड्या आपल्या पोराच्या बनल्या पाहिजेत. आपल्या पोराच्या मांड्या एवढाल्या. लक्ष द्या, तंदुरुस्ती ही सर्वात महत्वाची आहे. फिटनेस. 13-12. कबड्डी खेळामध्ये डाएट महत्वाची असते.
रोज सकाळी 2 केळं खावं लागतात, अर्धा लिटर दूध प्यावं लागते, मटकी हरभरे खावं लागतात आणि आपले लेकरं काहीच खात नाही. सिंगल पॉइंट साठी 13-13 सामना अटीतटीचा आहे. कोणीतरी एका पॉइंटने जिंकणार, कोणीतरी एका पॉइंटने हरणार. आणि या खेळाडूची मी प्रशंसा करत होतो, त्याच्या पोटरी आणि मांड्या बघा. ओम नमः शिवाय, क्या बॅक मारी बॉस. ओ हो 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 हो, ये टर्निंग पॉइंट. दोन्ही संघाला एक बोनस मिळेल इथे घोटा देवी संघाला. मात्र इथे बघा ऑल आउट होण्यात हे महत्वाचं होतं खास. खूपच जबरदस्त